नमस्कार मित्रांनो, डॉक्टर नागरेकर या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। गेल्या वेळेला आपण पाहिलं की सर्व आजारांचं कारण टीबी आणि त्यावरती मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की कॉर्नफ्लेक्स। तर कॉर्नफ्लेक्स या विषयावरती आपलं गेल्या व्हिडिओमध्ये बोलणं झालेलं आहे, पण त्याच मध्ये मी तुम्हाला एक सांगितलं होतं की HFCS म्हणजे हाय फ्रुक्टोज कॉर्न शुगर बद्दल मी तुम्हाला पुढे आणखीन एक व्हिडिओ बनवून दाखवणार आहे, तो म्हणजे हा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की HFCS हा जो प्रकार आहे तो आपण सध्या सगळेजण खूप जास्त प्रमाणामध्ये खात आहोत। तुमचा विश्वास बसणार नाही की पण तुमच्या नकळत तुम्ही हा पदार्थ खूप जास्त प्रमाणामध्ये खात आहात। हाय फ्रुक्टोज कॉर्न शुगर म्हणजे फ्रुक्टोज पासून तयार झालेली शुगर असते आणि ही शुगर कॉर्न पासून बनवली जाते, किंवा काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की फ्रूट शुगर। म्हणजे आपल्याला समजायला नको की ही शुगर कॉर्न शुगर पासून बनलेली आहे म्हणून त्याला नाव दिलं जातं फ्रूट शुगर। आपल्याला वाटतं फ्रूट शुगर म्हणजे हेल्दी असेल, पण मित्रांनो ही तशी नाही आहे। ही नॉर्मल शुगर पेक्षाही जास्त खराब आहे। नॉर्मल शुगर एखाद्या वेळेस मी म्हणेन की ती चांगली आहे, पण कॉर्न शुगर ही त्याच्यापेक्षाही घातक आहे। कशी ती आपण बघूया। नॉर्मल शुगर जी असते, जी शुगरकेन पासून बनते, त्या शुगर मध्ये गोडवा थोडासा कमी असतो आणि त्याच्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त प्रमाणामध्ये HFCS या शुगर मध्ये जास्त प्रमाणामध्ये गोडवा असतो, म्हणून ही थोड्या प्रमाणात वापरूनही जास्त प्रमाणामध्ये गोडवा निर्माण करता येतो आणि शुगरकेन शुगर पेक्षा काही प्रमाणामध्ये स्वस्त मिळते। त्यामुळे गोड पदार्थ बनवणाऱ्या बऱ्याच कंपनींमध्ये ही शुगर जास्त प्रमाणामध्ये वापरली जाते, त्याने प्रॉफिट लेवल थोडीशी जास्त या कंपनींना मिळू शकते। मी तुम्हाला मागासपासून सांगत आहे की ही शुगर तुम्ही खात आहात, ही शुगर तुम्ही भरपूर प्रमाणात खाता, तुमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती खात आहे, तर तुम्ही म्हणाल की डॉक्टर काहीही म्हणत आहेत, आम्ही ही शुगर कधीच खात नाही आणि गेल्या वेळेला तुम्ही जे सांगितलं होतं कॉर्नफ्लेक्स तेही आम्ही कधीच खात नाही, आणि कॉर्न तर वर्षातून एकदा म्हणजे मका हा वर्षातून एकदा कधीतरी आम्ही खात आहोत, बाकीच्या वेळेला आम्ही मकाही खात नाही आणि कॉर्नफ्लेक्सही खात नाही। मग ही शुगर आमच्या पोटात जाते कशी? तर ही शुगर कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये ऍड केली जाते हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर सर्वात पहिलं म्हणजे कोल्ड ड्रिंक। जेवढे कोल्ड ड्रिंक बाजारात उपलब्ध आहे या सर्व कोल्ड ड्रिंक मध्ये ही शुगर ऍड केलेली असते। आता या प्रत्येक कोल्ड ड्रिंक वरती एक पाठीमागे कंटेंट लिहिलेले असतात, त्यामध्ये लिहिलेलं असतं की शुगर कंटेंट, पण त्याच्यामध्ये ती लोक स्पेसिफिक करत नाही की ही कोणती शुगर आहे, HFCS शुगर आहे की शुगरकेन शुगर आहे, आणि जरी मेन्शन केलेलं असेल तरी ते असं सांगतात की ही फ्रूट शुगर आहे। त्यामुळे आपली दिशा भूल केली जाते आणि आपण हे कोल्ड ड्रिंक कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी तरी पीत असतोच। चला ठीक आहे, काही जण म्हणतील की आम्ही कोल्ड ड्रिंक ही पीत नाही। तसंच ही शुगर कॉर्नफ्लेक्स मध्ये भरपूर प्रमाणात असते, जो की सध्या हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून आपल्याला सांगत आहे। हेल्दी ब्रेकफास्ट म्हणजे काय? तर कॉर्नफ्लेक्स। कॉर्नफ्लेक्स का म्हणजे दिवसभर तुम्ही काही नाही खाल्लं तरी चालणार आहे। पण मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट आज सांगणार आहे की आपल्याला असं सांगितलं जातं की भात खाऊ नका। डॉक्टरही सांगतात की भात खाऊ नका, भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स 30 आहे, एवढा ग्लायसेमिक इंडेक्स असला म्हणजे तुमची शुगर लगेच वाढू शकते। पण मग कॉर्नफ्लेक्सचं काय? कॉर्नफ्लेक्सचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 60 ते 80 च्या मध्ये आहे, म्हणजे भातापेक्षा जवळजवळ दुप्पट। तर विचार करा, जर भाताला एवढं बदनाम करून ठेवलेलं आहे आणि कॉर्नफ्लेक्सला काहीच कोण बोलत नाही आहे, तर मग त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? ही विचार करण्याची गोष्ट आहे, त्यावरती तुम्हीच विचार करा की आपण काय करायला पाहिजे। तर आणखीन आपण काही पदार्थ बघूया की आणखीन कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये HFCS आढळून येते। सर्व प्रकारचे ब्रेड, जे ब्रेड तुम्ही खाता, घरी आणता आणि ब्रेड सँडविच बनवून खाता, त्याच्यामध्ये HFCS असतं। जाम, जे लहान मुलं ब्रेडला लावून खातात, म्हणजे ते जाम मध्ये सुद्धा HFCS असते आणि ब्रेड मध्ये सुद्धा HFCS असते। या HFCS शुगरने लठ्ठपणा, स्थौल्य, डायबिटीज हे त्रास होण्याची शक्यता खूप जास्त असते। आणखीन काही पदार्थ आहेत जसे की सॉस, जे की आपण प्रत्येक वेळेला सँडविच बनवताना लावूनच खातो। कित्येक मुलं नुसतं सॉस वाटीमध्ये घेऊन बोटाने चाटून खात असतात। अशा अनेक पदार्थांमध्ये HFCS हे असतंच असतं।
जितकेही प्रिझर्वेटिव्ह पदार्थ आहेत या सर्व पदार्थांमध्ये HFCS ही शुगर वापरली जाते। त्यामुळे हे पदार्थ आपण खाणं टाळलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपलं आरोग्य चांगलं राहणं कठीण आहे। ग्लुकोजची शुगर आणि फ्रुक्टोजची शुगर या दोघांमध्ये काय फरक आहे मी सांगतो। दोन्हीही शुगरच आहे, दोन्हीही गोड आहे, मग दोघांचा परिणाम वेगवेगळा कसा काय होतो? दोघांवरतीही आपलं शरीर वेगवेगळ्या प्रकारे काम करतं। तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊया ग्लुकोज वरती शरीर कसं काम करतं। ग्लुकोज ज्या वेळेला आपण घेतो, म्हणजे ग्लुकोजचं ज्या वेळेला आपलं इनटेक होतं, म्हणजे तुम्ही समजा की शुगर केनची शुगर ज्या वेळेला आपण खातो त्यावेळेला त्या शुगरमुळे ब्लडमध्ये शुगरची लेवल वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे इन्सुलिनचे सेल डॅमेज होण्याची शक्यता असते। म्हणजे सतत खात राहिल्याने ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल वाढते, इन्सुलिनला जास्त सिक्रेट व्हावं लागतं आणि सततच्या सिक्रेशन झाल्यामुळे इन्सुलिनच्या ज्या बीटा सेल्स असतात त्या डॅमेज होण्याची शक्यता असते। हे झालं ग्लुकोजवर शरीर कसं काम करतं। आता आपण पाहूया फ्रुक्टोजवर शरीर कसं काम करतं। फ्रुक्टोज म्हणजे हाय फ्रुक्टोज कॉर्न शुगर म्हणजेच HFCS। ही शुगर आपल्या शरीरावरती कसं काम करते हे आता आपण पाहायला जाऊया। ज्या वेळेला आपण HFCS ही शुगर घेतो, म्हणजेच ब्रेडच्या माध्यमातून, सॉसच्या माध्यमातून, कॉर्नफ्लेक्सच्या माध्यमातून, जामच्या माध्यमातून किंवा कुठलेही चॉकलेट खाताना, आईस्क्रीम खाताना या सर्व पदार्थातून ही शुगर ज्यावेळेला आपण इनटेक करतो त्यावेळेला तिचा डायरेक्ट इफेक्ट ब्लड शुगरवरती होत नाही, पण तिचा डायरेक्ट इफेक्ट ट्रायग्लिसराइड वरती होतो। ट्रायग्लिसराइड म्हणजे काय तर कोलेस्ट्रॉल वरती। या शुगरचा डायरेक्ट इफेक्ट हा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वरती होतो। आता तुम्ही म्हणाल इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे इन्सुलिन नॉर्मल सिक्रेट होत आहे, इन्सुलिनला काम करण्यासाठी काही रिसेप्टर्सची गरज असते आणि हे रिसेप्टर्स जोपर्यंत त्या इन्सुलिनला मिळत नाही तोपर्यंत शुगर कमी होऊ शकत नाही। आणि हे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी झाल्या कारणाने इन्सुलिन तर नॉर्मल सिक्रेट होते, पण इन्सुलिनला रिसेप्टर नाही भेटल्या कारणाने ब्लडमध्ये शुगर वाढत आहे आणि अशामुळेच शुगर ब्लडमध्ये वाढत आहे। म्हणजेच काय तर इनडायरेक्टली शुगर ब्लडमध्ये वाढत आहे, कोलेस्ट्रॉल वाढत आहे आणि त्याचबरोबर युरिक ॲसिडचं प्रमाणही या ब्लडमध्ये वाढत आहे या शुगरमुळे। म्हणजेच ही शुगर नॉर्मल शुगरपेक्षाही जास्त घातक आहे आणि हिचं प्रमाण आपण रोजच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणात करत आहोत। आपण तर करतच आहोत, पण आपली मुलं सध्याच्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात करत आहेत। कारण मला माहित आहे, मी ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला चॉकलेट हे रोज रोज खायला मिळत नव्हतं। जरीही एखाद्याची परिस्थिती खूप चांगली असली तरीही त्याला चॉकलेट हे रोज रोज खायला मिळत नव्हतं, पण सध्याच्या मुलांना रोज चॉकलेट खायला मिळत आहे आणि त्यांना त्याची फॅसिलिटी म्हणजे त्याची उपलब्धताही सहज होत आहे। त्यामुळे मुलांचं चॉकलेट खाण्याचं प्रमाण, आईस्क्रीम खाण्याचं प्रमाण, ब्रेड, बटर, जॅम, कॉर्नफ्लेक्स, चोकोज असे अनेक पदार्थ मुलं रेग्युलरली खात आहेत। त्यामुळे हे पदार्थ खाणं टाळणं व आपल्या मुलांना हे पदार्थ कधीच देणं हे थांबवणं गरजेचं आहे। हेच HFCS म्हणजे हाय फ्रुक्टोज कॉर्न शुगर। याचा वापर अमेरिकेमध्ये खूप वर्षापासून होत आहे आणि त्यांना आता असं आढळलं आहे की याच पदार्थामुळे डायबिटीज, ओबेसिटी, हार्ट अटॅक, हायपरलिपिडेमिया म्हणजेच कोलेस्ट्रॉल वाढणं हे प्रकार अमेरिकेत खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे। म्हणून त्यांनी या पदार्थाच्या वापरावरती निर्बंध आणलेला आहे। असाच निर्बंध आपल्या देशातही होणं गरजेचं आहे। मी तर इथपर्यंत जाऊन तुम्हाला सांगेन की हा पदार्थ संपूर्णपणे हद्दपार केला पाहिजे आणि जरा सुद्धा आपल्या कुठल्याच पदार्थामध्ये हे वापरलं गेलं नाही पाहिजे। त्यामुळे तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा की ज्यावरती लिहिलेलं असेल शुगर आणि तो पदार्थ खूप जास्त प्रमाणामध्ये गोड असेल तर कृपा करून तो पदार्थ खाऊ नका। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या व्हिडिओबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा।